नमस्कार, मी भीमराव पडळे पाटील. BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 सदस्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या तरी न्यायालयानं अशी शिक्षा ठोठावलेली आहे. तर आजवर कुठल्या न्यायालयाची जजेसची हिंमत होत नाही की RSS संघटनेच्या विरोधात निकाल द्यायला. कारण की हिंदू मुस्लिम केलं जातं, बरंचसं काय वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात, धमकी बरंच काय राबवलं जातं. तर पहिल्यांदाच केरळमधल्या एका कोर्टानं न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठवलेली आहे RSSच्या 9 सदस्यांना. तर हे नेमकं प्रकरण काय आहे, कुठलं आहे, किती सालचं हे प्रकरण आहे, या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. की हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नेमकं हे प्रकरण कुठलं आहे, काय आहे, कसं आहे, कधी घडलेलं आहे, कोण कोण आहेत त्यांना ज्यांना शिक्षा झालेली आहे, असे कोण कोण आहेत, हे सगळं आपण डिटेल या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पसरलेले आहेत, संघटन पसरलेलं आहे. संघाला जवळपास 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. संघाची स्थापना झालेली, म्हणजे माधवराव गोळवलकर संघाचे जे त्या काळातले प्रचारक होते, जे काय मंडळी प्रमुख होते, हेगडेवार असतील किंवा गोळवलकर असतील, अशी जी जुनी मंडळी आहे, या लोकांनी संघ हा वाढवला आणि तो देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला. 100 वर्षे या संघाला गेल्या वर्षी पूर्ण झाले आणि त्याचा कार्यक्रम सुद्धा मोठ्या दिमागामध्ये जिकडे तिकडे साजरा झाला. भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सत्तेत येतो त्या वेळेस संघाची वाढ होते, हे आपण पाहिलेलं आहे. 1995ला अटल बिहारी वाजपेयींचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता 14 पासून भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं. कधी काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वतः निवडणुका लढवत होता, परंतु त्यांनी असं जाणलं की आपण निवडणुका लढवून उपयोग नाही, तर आपण कुठल्या तरी एखाद्या पक्षाला, जो पक्ष आपल्या विचारधारेचा आहे त्या पक्षाला आपण पाठबळ द्यायचं. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला संघानं पाठबळ दिलं. आता संघानं भारतीय जनता पक्षाला पाठबळ दिलं आणि भाजप कसा देशभर पसरेल, वाढेल, अशा पद्धतीचं नियोजन केलं. आता हे नियोजन झाल्यानंतर संघ सुद्धा हळूहळू पसरला. भाजप ज्या वेळेस सत्तेत येतं, ज्या टायमाला, त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा विस्ताराबरोबर संघाचा सुद्धा विस्तार हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आज देशभर संघाची मोठमोठी कार्यालये आहेत. दिल्लीला सर्वाधिक मोठं कार्यालय बांधलेलं आहे. तिथं पोलीस सुरक्षा व्यवस्था, जिथं जिथं भाजपचं सरकार आहे तिथं तिथे ते सुरक्षा पुरवली जाते, संघाच्या लोकांना सुरक्षा पुरवली जाते. जसं की मोहन भागवत संघाचे जे प्रमुख आहेत त्यांना 2014 पासून सुरक्षा दिलेली आहे आणि त्याचा महिन्याचा खर्च हा 46 लाख रुपये महिन्याला खर्च होतो त्या सुरक्षेवरती. हा देशाचा पैसा आहे. कुठल्या तरी एखाद्या संघटनेच्या प्रमुखाला एवढी मोठी सुरक्षा दिली जाते, म्हणजे संघाचे जे सगळे राज्याचे प्रभारी असतील किंवा देशाचे असतील, सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा दिलेली आहे. तर संघ हा वाढत वाढत केरळपर्यंत, तामिळनाडूपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तर आता संघाच्या 9 स्वयंसेवकांना कशा पद्धतीने शिक्षा झाली हे सुद्धा आपण बघू. केरळच्या बघा, केरळचा थालासरी न्यायालय जे आहे, त्या थालासरी न्यायालयानं काल शिक्षा सुनावली आणि त्यामध्ये 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आता हे प्रकरण कधीच आहे, 3 ऑक्टोबर 2005 मध्ये, म्हणजे 19 वर्ष झाली या सगळ्या घटनेला. 19 वर्षापूर्वी एका पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्गुण खून हा संघाच्या 9 लोकांनी मिळून केलेला होता. आता त्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. रिजित शंकरन हा डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता होता आणि त्याला संघाच्या काही लोकांनी, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी यांच्यामध्ये वाद झाला
आणि त्या वादातून 3 ऑक्टोबर 2005 रोजी त्याची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. आता हत्या झाल्यानंतर मात्र ही हत्या कोणी केली होती? जयेश, रणजित, अजिंदर, अनिल कुमार, राजेश, श्रीजित आणि भास्कर, म्हणजे अशी जी मंडळी आहेत संघाचे त्या काळात प्रचारक जे होते, संघाचं काम करणारे लोक जे होते, या लोकांनी ती हत्या घडवून आणली होती. त्यावेळी त्याला गंभीर मारहाण म्हणजे त्याचा जागेच मृत्यू झाला होता. आणि 19 वर्षानंतर आता या घटनेला न्याय मिळालेला आहे. तिथलं जे न्यायालय आहे केरळमधलं थलासरी नावाचं एक म्हणजे जिल्ह्याचं जे कोर्ट असतं, जिल्हा न्यायालय, त्या जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा ठोठावलेली आहे. आता ह्याच्यावरती अपील होईल, हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल, परंतु भारतीय जनता पक्षाचं देशामध्ये सत्ता असताना संघाच्या कार्यकर्त्यांना शिक्षा होणं ही बहुधा देशातली पहिलीच वेळ आहे. आपण पाहिलं की बाबा देशभर जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, ज्या ज्या राज्यामध्ये त्या त्या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम केलं जातं. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी अशी झालेली आहे की विकास बाजूला, विकासाचं नावच कोणी घ्यायचं नाही. बेरोजगारी वाढलेली आहे, बेरोजगारीचं नाव घ्यायचं नाही. महागाई वाढलेली आहे, महागाईचं नाव घ्यायचं नाही. फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान याच गोष्टीवरून मतं मागितली जातात आणि त्याच्यावरतीच निवडणुका लढवल्या जातात. आता निवडणुका लढवत असताना सुद्धा बघा, पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या, तिथं 93 लाख लोकांची मतं कमी करण्यात आली. त्यापैकी चुकून 28 लाख लोकांची मतं कमी झाली असं निवडणूक आयोग म्हणते आणि ती पुढच्या वेळेस लोक मतदान करतील हे सुद्धा निवडणूक आयोग म्हणते. म्हणजे निवडणूक आयोग ताब्यात घेतला गेला, सुप्रीम कोर्ट ताब्यात घेतलं गेलं, ईडी संस्था ताब्यात घेतली गेली, सीबीआय ताब्यात घेतली गेली. म्हणजे देशाच्या ज्या सगळ्या प्रमुख संस्था आहेत, या सगळ्या प्रमुख संस्था भारतीय जनता पक्षानं ताब्यात घेतल्या आणि निवडणुका लढवल्या. आणि त्या निवडणुका लढवून तिथं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पराभव घडवून आणला, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशप्रेमी मानला जातो, देशावरती प्रेम आहे असं म्हटलं जातं. परंतु अशा ज्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा संघाचा एकही माणूस या गोष्टीवरती बोलत नाही. मूग गिळून सगळे गप्प बसलेले असतात. म्हणजे ज्या आपल्या न्यायिक संस्था आहेत, या न्यायिक संस्थेवरती सगळ्यावरती कब्जा केला जातो, तेव्हा एक शब्द सुद्धा उच्चारला जात नाही, असंही आपल्याला एकंदरीत दिसतंय. तर आता या 9 सदस्यांना जी जन्मठेपीची शिक्षा झाली, या शिक्षेनं मात्र देशभर संघाच्या विरोधात, म्हणजे संघाला सुद्धा, संघाच्या लोकांना सुद्धा शिक्षा होऊ शकते, याच्यातून हे दिसून आलेलं आहे. ज्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठवलेली आहे, त्या जिल्हा सत्र न्यायालयाला सुद्धा शिक्षा ठोठवत असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला असेल. आता संघ हा देशभर पसरलेला आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यापर्यंत संघाचं काम गेलेलं आहे. आणि त्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्ता असल्यामुळं संघ हा ऑटोमॅटिकली जिकडं तिकडं पसरलेला आहे. आता यामध्ये ज्यांना जन्मठेपीची शिक्षा झाली त्यांचं बघा, आता 19 वर्षांना हा निकाल लागला. म्हणजे त्यावेळेस हे सगळे तरुण होते. सुधाकरन वय 27, जयेश वय 41, रणजित वय 44, अजिंदर वय 51, अनिल कुमार वय 52, राजेश वय 46, श्रीजित वय 43 आणि भास्कर वय 67 असा या लोकांचा समावेश आहे, ज्यांना ही शिक्षा झाली त्यांना. आता त्या काळात त्यांचं वय 22, 25, 26, 30च्या आतले हे सगळे गडी इथं. 19 वर्ष झाली ही केस केरळच्या न्यायालयामध्ये सुरू होती. पोलिसांनी त्याचा अधिक तपास केला. पोलिसांनी तपास करून सक्षम असे पुरावे कोर्टाच्या समोर मांडले. कोर्टाच्या निदर्शनास ह्या सगळ्या गोष्टी आणून दिल्या आणि त्यानंतर मात्र या सगळ्या लोकांना शिक्षा झाली. म्हणजे ज्याचा मृत्यू झाला त्याला कुठंतरी न्याय मिळाला. मग तो संघाचा माणूस असो किंवा भारतीय जनता पक्षाचा माणूस असो, भारतीय संविधान हे असं मजबूत आहे की चुकीच्या माणसाला शिक्षा ही होतेच. जर
न्यायिक व्यवस्था नाही मॅनेज झाली तर मात्र चुकीचा माणूस हा सुटत नाही. ज्यानं गुन्हा केलाय त्याला मात्र शिक्षा होते. हे या घटनेतून आपल्याला एकंदरीत सध्या आता दिसून आलेलं आहे. तर अशा अनेक विविध घटना असतील, विविध गोष्टी असतील की त्या गोष्टींमध्ये असे दावे प्रतिदावे सुरू असतील. अशा सुद्धा घटनांमध्ये न्याय मिळाला पाहिजे. ज्याच्यावरती अन्याय झालाय त्याला न्याय मिळणं तितकंच गरजेचं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.